बाबा बाबा रिवर्स अरे वाह पनीर आगरी स्टाईल वेज दिवानी हंडी पुरी तंदूरी रोटी बटर नान दाखवू के खोलून पुलाव खोलू के ना खाली आहे याल तर यांचं नातेवाईकच ना करा पचका मोठा पोपट झालेला आहे नितीनदा कुठे झाला मॉर्निंग गाईज कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अमोल पाटील तर चला आज आपली ड्रेसिंग बघून तुम्हाला तर समजलाच असेल मी कुठं चाललं आहे बघून आपल्याला आज ऑर्डर आहे आणि एक नाही तर आज दोन ऑर्डर आहेत पहिला आपल्याला जायचे आपल्याच गावासमोर सेक्टर 20 म्हणून तिथे एक तिथे हॉल आहे तिथे नवरा घेऊन जायचे साखरपुड्याचा कॉल आहे आणि तो झाला की नंतर दुपारी 3 वाजता तिथूनच आपल्याला वापस कल्टी मारायचे शिरडोनला जायचे शिरडोनशी कुठं जायचे काहीतरी गावाचं नाव आहे तो मी कधी ऐकला पण नाही फर्स्ट टाईमच ऐकतो बघूया भेटू आता जाऊ आपण सगळ्यात पहिले जाऊ बेऱ्यावर व्यवस्थित झालं आपण बघा आणि वहिनी तिकडून बघताना ना पहिले बेऱ्यावर जाऊ आणि बेऱ्यावर गेल्यावर भेटू चला तर बघू शकता गाईज बघा पोरा बघा आली लवकरच आज बेऱ्यावर चालले बेऱ्यावर येतं का बेऱ्यावर इथं ये पहिल्यांदा चला यांना पण घेऊन जाऊ बेऱ्यावर समोरच आपलं बेऱ्या आहे काहीच तर फायनल पोचलो आपण लाल्या हे लाल्या चल ए चल येतं का तो खायला घसरले चला आतमध्ये जाऊ बघा कसं घसरल्या ना खायला हे बोले सगळं खायला घसरलं हे शेमड्या मारलंय तर चल चल मारतन चला यांना करूया आता बाय बाय आणि जाऊ ऑफिसवर चल निशित आहे आपल्यासोबत निशित भेटला काय कसलंय कसलंय बोलचं आपण ऑफिसला आणि पोरा आल्यान बघा रिक्षा लागल्यान सगळ्यांचं इकडं हे आपली रिक्षा इथं आणि सुमित नाराज आहे वाटतं का रे काय झालं बाबू तू माझ्या नुसतं रुसतो सारखं तू की माझी लहर आहे तुझ्यावर रुसाला हे इकडे बसल्यान आणि आमचे मॅनेजर बघा मॅनेजरने अख्खी रिक्षा भरून ठेवले रोजचं कोणती पोरांवर थांबत ना रोज येत स्वतः सामान भरतं आणि काही बोलत पण नाही आम्हाला एवढा भारी मॅनेजर आहे आमचा आणि इथं बायका बसले बघा प्रॅक्टिस ही आमची कालियाठी आजी त्या दिवशी आपल्याला फसवला मोरबीच्या कॉलला बोललेला डायलॉग पाठ करून आले अजून डायलॉग बोलला ना तो आता बोलून दाखव डायलॉग बोलून दाखव पहिले कुठे गेलता नाश्ता करायला मॅकडीला मॅकडी त्याच्याच वापसची आहे त्याला काय हे तू डायलॉग बोल पहिले त्या दिवशी कुठला बोलणार होता अरे मरो तुझा पनवेलला ना जायचा कलंबोलीला जायचे सेक्टर 20 ला थांब ना लय पब्लिक आहे रे मग पब्लिक मध्येच मजा आहे मला नाही आवडत तसलं बघ काय मतलब आहे मग बोल काही नाही होत बोल नाही आता तर बघा इथं टाइमपास चालू आहे पोरांचा सगळी पोरांना आली बघून याने मारलेला आहे 6 अरे म्हणून घेतला ना टीम मध्ये तुला विकेटी बघा विकेटी बाबा रिवर्स टमलाव हा 3 लाव ते फिल्डिंगला बघा
बाईका ए बाईका कुमार इकडं हे मागच मारत हे याला आपलं टाक लेगला नको टाकू कॅच कॅच बहिण रिक्षांशी गॅप बघली गे तुझा माणूस बघ मग 2 लागतानच ना बाबा बाबा उरी मारत उरताना येतं का बघू उरी मार पण नवरा काय अजून आला ना म्हणून आम्ही इथंच थांबलो ऑफिसला कॉल येतात नुसतं कॉल घेतात दब्बा दब काय वरदा किती वेळ कॉलची वाट बघता का नवऱ्याची दोन्ही सोयपाणी होईल का नाही आता समीर पाटील कॉल ऑर्गनायझर असं आहे का समीर पाटील तोच खर्च करणार आहे आज काय सही घ्यायचे बाबा यानी तर सेक्टर 20 ला पोहोचलोय आम्ही तिथे हॉलच्या इथं 10-15 मिनिटं झालं अजून नवरा गे येत ना पोरा काटाळली सगळी 10 वाजता निघले 10 वाजता 12 वाजले इथं रिक्षा नाकात बनवून टाकले आणि यो रिक्षा नाकाच आहे खरोखर आपल्या रोडपालीचा सेक्टर 20 चा इथं रिक्षा बघा सगळं आपलंच लागले बघ ना बघ हा आता बोलत होतो आता येशील बर आता गायब हे बघ आता येईल ना आता येईल तो हा ते बघ कुठे गेले आली पोरा सामान घेऊन येतात बाकीची पोरा वाजवायला नाही हो घसरले हो वरद डायटिंग होय डायटिंग बघा असली चालू आहे त्याची नाही तर लेंडू घे हो तू सकाळी झाले 6 वाजता खाऊ इकडे पण बसले तुम्ही काय घेतले परला वादला हो असती ऑर्गनायझर बघा काउंटर बघू शकता इथं प्लेट आहे चमच आहे चमच न्यायचं की काम आहे ऑफिसला घरी नेशील हो घरी नेते मेनू काही दिसणारच नाही अरे वा पनीर आगरी स्टाईल वेज दिवानी हंडी पुरी तंदूरी रोटी बटर नान दाखवू के खोलून खोलू के ना खाली
ग्रीन पेस्ट पुलाव. ग्रीन पेस्ट पुलाव बघू हा. आहे अजून आहे दाल तडका. दाल तडका यो रिकामा. पाणी ठेवले अजून निसता. पापड बाकीचं कुठे. दुधी हलवाई. दुधी हलवाई कोण खाईल. हा दुधाचा हलवा खावा पण. शाही तडका. बटर स्कॉच आईस्क्रीम काही नाही याच्यानं काय सूप. वा सूप सगळं वाकरून बघता मी. तिकडून कोण बोलला नाही वाटून. तिकडे बघ आवरं बघ. आवरं जेवला नाही शासला. मित्रांनो चला आम्ही सामान बिमान लावून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही. जागा ना म्हणून इथून सर्कल बनवायला मुसीबत आहे. तरी कशी केले सर्कल रेडी. हिरोच दिसतं रा सगळं गॉगल वगैरे घालून. बाया तो वाला वाजव. फर्स्ट टाइम आम्हाला आता सावलीन सामान लावायला भेटले. आता इथं ते येतील सेक्शनवालं ते उठवतील आम्हाला. पण आम्ही काय आज निर्णय घेतले इंस्ट्रुमेंट लावून ठेवले. उचलातच नाही इथून काही का नाही. आज भांडणं झाली तरी चालेल पण यानं काही जागा नाही देऊ. आज तुम्ही आज उन्हान आज भांडणं झाली तरी चालतील. असलं आम्ही इंस्ट्रुमेंट लावले. संतदा काय करत. थंड पंडित हे पंडित चांगले का ना तुम्ही. हे काय पंडित नाइंसाफी आहे. गाईस बघा बिचाऱ्यांची मेहनत बघा. त्याही पटांगर वाजवलं बाहेर. जमा करताना वारा येते तसं उरत. याने चांगलं नाही ते लावायला. बघा साखरपुड्याचं लागलेलं आहे आणि इथं भांडाभांडी चालू आहे. उन्हात बसायला नको तेव्हा कसं बसल्यान मग सावली ना त्या. ही गॅप बघा किती जोरली आहे. चार चूर चालू आहे यांची. ह्यो तर पक्का आहे हो. उन्हान बसायला ना मागत आम्हाला उन्हान बसायला लावतं. आज बघ स्वतःला सावली भेटले. बघ मास्तर घातला मास्तर. स्वतःची उन्हान बसायची बारी आली तर बघ बारकी सर्कल मानले गे.
बघा संडे स्पेशल बघा संडे स्पेशल तुम्ही पण दाखवू शकता हे आम्हाला खुर्ची उचल. बस त्या जण तुझा गावाचा संबंध आहे काय माझा म्हणणं. बघा रविवारी काय खायला लागली बघा भाजी भाजी इकडे आईस्क्रीम मध्ये दिवस करतो बाई जेवत नाही चांबाटा चांबा त्याचं बघ काय चाललंय तिकडं यानी बघ बॅगी बघ ठेवलं बघ कसली आयडिया बघ ती कावला आगलो कावलावरती काय पडायला नको म्हणजे झालं. कावला आगला पाहिजे गाठला तर रे गाईस. तर चला फायनली आपण आता इथून निघतोय. पोरा तर गेली बघा माझी रिक्षा आहे आणि आपल्या मॅनेजरची दिलीपदाची बाकी कोणच्याच रिक्षा नाही इथं. चला आपण आता भेटू इथून गेल्यावर शिरडोन गावात. हा बोला पाववाले काय बोल रिक्षानं आम्ही कशात जाणार हो. आज कॉल आहे शिरडोन गावामधून गिरवलेला जायचंय आम्हाला. चला ना नाही मग आम्हाला गाडी पाहिजे ना. तुम्ही झाडा मागे करता काय झाडामध्ये काय- पुढे येऊ का मी पुढे येऊ का नाही नाही पुढे नाही यायचं. A few moments later. तर चला फायनली शिरडोन गावात पोहोचलेलो आहे आणि पोरं चालली जो बघा प्रसाद बघा बेस बघा त्यांनी कसा नेले डोक्यावर नेले बेस. अवतार बघा सारखी झाल्या काय दाखवतो तू काय दाखवतो पण इथं अजून कोणची तयारी ना सगळी पोरं आतमध्ये बसले. चला आपण पण जाऊ आतमध्ये. कसं वाशासारखं बसले ना सगळे ना आजच नाही ना तू दिसत नव्हता. लाईट लाव बाई का दिसत ना लाईट लाव रे बाई का दिसत ना आता दिसला.
तर चला नवरा काही निघत नाही अजून. आता आम्ही चाललो आमच्या नातेवाईकांच्या इथं. बाकीची पोरं पुढं गेल्यान ते त्यांच्या नातेवाईकांच्या इथं गेल्यान आणि आम्ही आमच्या नातेवाईकांच्या इथं. हो बघा काय तू संधी कुठे चाललं मॅच बघायला चाललं. ऑलिंडर येते सगळं ऑलिंडर चालले. काय बोलते तू कार तो संदेश कसा दिसतो बटारा भेटतात तिथे ना खायचा. याल तर यांचं नातेवाईकच ना करा पत्का मोठा पोपट झालेला आहे. नितीनदा कुठे चालला ए नितीनदा चल ये इकडे जाऊया. देवा लवकर पाहूयाला. चल या नितीनदा. गाईस तर ते गेले मागे आम्ही चाललो आमच्या नातेवाईकांच्या इथं. आमची ताई आहे ते तिथे गेलं तर तिथं ताई घराण्यात वाटतं यांचा झाला पोपट. गाईस तर चला आम्ही आमच्या बहिणीच्या इथं आले. दीपाताईच्या इथं सगळी पोरं आले लाईनीन. बघा शालेंची पोरं कशी सुटतात तशी आल्या सगळी लाईनीन. इथं रिक्षा पण आपण इथंच लावले. ताई त्यांच्या घरात चालले. बसा 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 हे बसा रे. मागच्या फेरी पण आमचा असंच झालं. आम्ही ताईच्या इथे चहा प्यायला आलो आणि गाई इकडं बघा कुठं फोन लावू आता हे बोललं चला बोलतो म्हणून आलो. चम्मच काय बोलत याला भाई तुझा फ्रेंड आहे ना तो खास क्लोज फ्रेंड. बघा एकमेकाला भरवतात बरं. मला कातानीच घेते घेवर की किमती तो कुठे गेला मग प्रसाद. हे कार बाथरूम आहेत का तिकडं खावीन तर बघू शकता फायनली नवरा निघलेला आहे. गाईस तर आपण शिरडोनशी निघलो आणि बाजूलाच इथं गिरवले गाव आहे. आणि पहिल्यांदा नाव ऐकलं गावाचा. लगेच 5 मिनिटाचा रस्ता आहे आणि तिथं पोचलेलो आहे. पोरा उतरताना आणि घारी बघा घारी इकडे काहीतरी मेले वाटतं खाली. घारी बघा किती आले. आता जास्त आकलीचे लोक बोलत असतील गिदार आहेत पण घारी आहेत. व्ह्यू बघा व्ह्यू बघा समोर. काय बरं द व्ह्यू बघ माग पाटी बघ तुझ्या तिकडे. कोण आहे पाटी. हॅलो त्या काय आहेत. हॅलो काय आहेत त्या बरं दा सांग ना. काय ते होते घारी आहेत. घारी आहेत का मोठे पक्षी आहेत. चल ना
स्टोरी ही नाहीच सेम हात झाले डोनाचे चार आता राजा राणीचा बघाया नाही नेम साजिदी गोजिरी जोडी आहे जगत लाखात एक हे मेर कोरी जगत अशा या दोघांना कोणाची नजर लागो ना या ठिकाणी नवराई माझी लाडाची लाडाची ग आवड हिला चंद्राची चंद्राची ग नवराई माझी नवसाची नवसाची ग अप्सरा जशी इंद्राची सामान लावायला घेतले बघा. रेडी झालेले आहेत. साखरपुडा लागल्यावर लगेच आपण छोटासा सेलिब्रेशनचा सॉन्ग वाजतो करायला भेटणार ना आपल्याला. गाईस तर चला गाणी वाजून झालेले आणि पॅकअप झालं. पोरा गेली सगळी. सामान खोलला लास्टला आम्ही सामान ठेवले सगळे. गेलं जेवायला. भूक लागली आता. 10 वाजलं. सामान ठेवून ना झाला तो बरंच बघा डाईट होय. जेवायला बी घेऊन आला. भाकरी किती आहेत? 3 भाकरी. 3 भाकरी डाईट होय का? डाईट होय. कांदा कांदा भाऊ वांदा होईल हो. कांदा घाले सॉलिड बोलतो सॉलिड. गाईस तर चला आपलं साखरपुड्याचं कॉल तर समाप्त झाले. एक दिवशी 2 कॉल होते आणि 12 वाजता आम्ही घरी पोहोचलो. 12 नाही सॉरी 12:30 झालेत बघू शकतो तुम्ही. आणि घरी पोचलो. आता आपल्याला जायचे. आपले केवाल्याचे मित्र आहेत गुड्डू सर. त्यांचा बँड आहे तिथे ते वाजवायला आहेत. तर आपल्या गावातला नवरा आहे अक्षय भगत उर्फ लोल्या आणि काय अमित भगत उर्फ बबुल पैसा वसूल. तुम्ही तर त्याला ओळखतच असाल. आपला गावातला क्रिकेटर. तर चला आता आपल्याला तिथे वाजवायला जायचे. त्याच्या पहिले आपण ड्रेसिंग चेंज करू. म्हणजे आपला जुने गेल्या वर्षांचा शर्ट आहे ना व्हाईटवाला तो घालू. यो चेंज करू कारण की माकला विकला तर आपल्याला अजून पुढची सीझन वाजवायचे म्हणून त्याच्यामुळे चेंज करतोय. चेंज केल्यावर भेटतो तुम्हाला. गाईस तर चला शर्ट चेंज केला पण तुम्हाला तोच वाटत असेल पण तो नाही गेल्या वर्षाचा आहे. आणि समोर बघा प्रसाद कोळी इष्टुबेन आम्ही पाठी आणलं. रिक्षांशी काढतोय तो बेस माझा आणि ताशा आहे त्याचा. कार ताशा आजचा ब्लॉग लय मोठा होणार आहे. होऊ द्या बघा तुम्ही आणि एन्जॉय करा. चला भेटू आता तिकडे गेल्यावर. पण शूट करायला भेटेल का माहित नाही. हा जेवढा होईल माझ्यात शूट करायला भेटला तर करीन नाहीतर काहीच. तर बघू शकता वरात पोचलेली आहे आणि मी आता वाजवायला चालले आहो. मला शूट करायला काही भेटणार नाही.
चला फायनली आता बेऱ्या पोचलोय. गाडी पार्किंग केली आपण इथं आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. थोडंसं होतंय उन्नीस बोलण्यान कैसी जिबला बाई. झाला बघून चला आता लाईक करा, सबस्क्राईब करा. लव यू गाईज.